नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज राज्यातील मिनी मंत्रालयासाठी म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती गणासाठी पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. आज अगदी कैलासवासी अजित अनंतराव पवार यांच्याप्रमाणेच अगदी मतदान 7:30च्या ठोक्याला सुरू झालं आणि महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी तालुका बारामती येथील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलं. त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही पुत्र, जाऊबाई आणि धीर श्रीनिवास पवार पण होते. एकंदरीत सर्व पवार कुटुंबियांनी एकत्रित येऊन मतदान केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट आणि 110 पंचायत समिती गणासाठी आज मतदान होत आहे. या मतदानात धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील हे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे आणि या संपूर्ण जिल्ह्यात मिनी मंत्रालयाच्या मतदानासाठी जवळपास 1308 मतदान केंद्राची व्यवस्था आहे. या 1308 मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत पार पडावं यासाठी 8000 कर्मचारी तैनात आहेत आणि सध्या मतदान प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. पण जिल्हा परिषदेच्या 55 जागासाठी 234 जण आपलं नशीब आजमावत असून 110 पंचायत समिती गणासाठी 234 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यात भाजपचे आमदार, मैत्रचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर या दोघांच्या अस्तित्वाची ही निवडणूक लढाई आहे. यात मग दोघांपैकी कोणाची सरशी होते हे 9 फेब्रुवारीला आपल्याला कळणार आहे. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून यासाठीही अर्चना पाटील, अश्विनी जवळगे, पल्लवी तामारे, कांचनमाला संघवे आदी उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या ह्याच्यातच सक्षना सलगर असतील, कीर्तिमाला खटावकर असतील, या दोघींच्या पुढं अर्चना पाटील ही लढाई कशी जिंकणार की लढाईत हारणार याचंही उत्तर आपल्याला 9 फेब्रुवारीला मिळणार आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तशी शांततेनंच पार पडली आहे. परंतु 5 तारखेला सायंकाळी ज्यावेळेस देवळाली या गावात खामसवाडी जिल्हा परिषद गट आणि देवळाली गणातील उमेदवारांची प्रचार रॅली सुरू होती, त्या ह्याच्यात एक दुर्घटना घडलेली आहे आणि खामसवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार असलेल्या कुमारी मनीषा बालाजी वाघमारे यांच्या अंगावर त्यांच्या चिन्ह जे आहे मशाल, त्या मशालीत प्रज्वलित असलेल्या मशालीतील गरम तेल अंगावर पडल्यामुळं त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
19 वर्षाखालील वर्ल्ड कप जो एकदिवसीय सामन्याचा वर्ल्ड कप होता, तो वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारतानं इंग्लंडवर 100 धावांनी मात करत जिंकला असून हा वर्ल्ड कप जिंकण्याचं सहाव्या वेळी हा वर्ल्ड कप जिंकला आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून बिहारमधील वैभव सूर्यवंशी आणि भारतीय संघाचा कप्तान मुंबईचा आयुष म्हात्रे या दोघांची खेळी पूर्ण सर्व सामन्यात उल्लेखनीय अशीच झाली आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आली येत होता. आता हा ह्या एकदिवसीय 19 वर्षाखालील संघाचा वर्ल्ड कप स्पर्धा संपताच आजपासून 2020 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या 2020 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ जो की सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत उतरला आहे, तो विजयाचा दावेदार मानला जातो. या स्पर्धेवर बांगलादेश खेळणार नसल्यामुळं आणि पाकिस्ताननं पण जरा जो पाकिस्तान आडेओढी घेत आहे त्याचं सावट असणार आहे. नक्कीच वर्ल्ड कप स्पर्धा बांगलादेश आणि भारतात खेळवली जाणार आहे. येत्या 19 फेब्रुवारीपर्यंत आजपासून दररोज 3 सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. भारताचा आज पहिला सामना अमेरिकेबरोबर होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेकडे पण आपणा सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे आणि भारतीय संघातील अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांचा खेळ कसा होतो याकडेही आपला नजर असणार आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.